नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे केदार आणि तारिणीने त्यांचं जे मिशन आहे ते सुरू केलेलं आहे. कशा पद्धतीने सर्व गोष्टी हँडल करायच्या आहेत, सर्व गोष्टी मॅनेज करायच्या आहेत हे त्यांचं ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली असते. मग दयानंद काकांच्या रूममध्ये जे काही आहे तिथे पुरावे मिळू शकतात, कारण तारिणीच्या आईला कुणी अडकवलेलं होतं. ती जी औषधांची फॅक्टरी आहे त्या संदर्भातले सगळे पुरावे हे त्या ठिकाणी मिळू शकतात. या गोष्टीची खात्री या दोघांनाही असते आणि त्याच गोष्टीला आता सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं केदार हा दयानंद काकांच्या रूममध्ये गेला. त्याने टेक्नोला सांगितलं दयानंद काकांच्या रूममधला लॅपटॉप त्याने मिळवलेला आहे आणि टेक्नो आता त्या लॅपटॉपचा सिक्युरिटी कोड काढत आहे, कारण जोपर्यंत तो सिक्युरिटी कोड मिळत नाही तोपर्यंत तो लॅपटॉप चालू होणार नसतो आणि फायनली हे काम सुरू असतं. तर इकडे तारिणी मात्र तो जो माणूस आहे जो दयानंद काकांवरती हल्ला करायला घरात शिरलेला आहे त्या माणसाची धुलाई करत असते. जे हातात किचनमध्ये जे काय हाती लागेल त्या गोष्टीने तिने त्याला मारत असते आणि ते मारण्यापूर्वी तिने एक काम केलेलं आहे. त्याच्या तोंडावरती एक कापड टाकलेलं आहे, त्यामुळं त्याला कोण मारतंय, त्याची धुलाई कोण करते ही गोष्टच त्याच्या लक्षात येत नाही. कारण हे जे सगळे फंडे वापरले जात असतात ते त्यांना ट्रेनिंग झालेलं आहे, त्या पद्धतीने चालू असतात. आता दयानंद काका आणि केदार हे दोघं कसे एकत्र येणार आहे? दयानंद काकांच्या रूममध्ये जेव्हा दयानंद काकांनी केदारला पाहिलेलं आहे तेव्हा त्यांनी असं का म्हटलेलं आहे की तू या रूममध्ये का आलेला आहे, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. निशी जी आहे ती आता दयानंद काकांकडे आलेली असते. तिने एकच ठरवलेलं आहे की गोड गोड बोलायचं आणि गोड गोड बोलून आपण पप्पांच्या जवळ यायचं आणि एकदा का पप्पांच्या जवळ आलं की सगळ्या गोष्टी ह्या नीट आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. तिला असं वाटत असतं की ही जर प्रॉपर्टी मला मिळवायची असेल तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून ही सगळी तिची चाललेली नाटकं असतात आणि त्यासाठी तिनं ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं करत असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे निशीने ह्या सगळ्या गोष्टी अगदी जुळवून आणत केलेल्या असतात. निशी मात्र दयानंद काकांच्या मागेच लागलेले असते की पप्पा तुम्ही हे घ्या आणि तुम्हाला ही औषधं घ्यायची आहेत, तुम्ही घ्या. ते मात्र सांगत असतात की अगं मला नको आहेत औषधं, मी औषधं घेतलेली आहेत. पण निशी मात्र ऐकायला तयार नसते. निशीचं एकच म्हणणं असतं की अहो तुम्ही खोटं बोलता, तुम्ही ना औषधं घेत नाही आहे. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये तुम्हाला औषधं दिली जात नाहीत तोपर्यंत ती तुम्ही घेतलेली नसतात. आणि आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा दयानंद काका तिला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अगं मी औषधं घेतलेली आहेत. पण निशीला मात्र ऐकायचंच नसतं. निशीचं एवढंच सुरू असतं की नाही तुम्ही औषधं घेतलेलीच नाहीत. तेव्हा तारिणी तिथे येते आणि तारिणी म्हणते की हो. आणि मग तारिणी आणि दयानंद काका यांचं बोलणं सुरू आहे. त्याच वेळी तिथं पोहोचलेला असतो तो म्हणजे युवराज म्हणत असतो बघितलं का काय चाललंय, तू त्यांची काळजी करायला तिथे गेलेली आहेस ना, पण त्याचा काय उपयोग होतोय का, त्यांना काय पडलंय का त्याचं, कारण त्यांना त्यांच्या मुलाने कधी एकदा बाबा अशी हाक मारेल याचं पडलेलं आहे, असं निशीला तो बोलत असतो. इकडे केदारबद्दलच बोलणं चालू आहे. ते म्हणजे दयानंद काका आणि त्याचबरोबर तारिणी दयानंद काकांना समजून सांगत असते की काका तुम्ही नका काळजी करू. केदार कसं आहे माहिती आहे का, हळवा आहे. आता कसं तो दुखावला गेला आहे ना त्याच्यामुळं त्याला तसं वाटत आहे. पण तो खूपच मनाने खूप शांत आहे, कारण इतक्या दिवसानंतर ही सगळी गोष्ट घडत आहे आणि त्याला त्या गोष्टीचा त्रास होत आहे. तुम्हालाही माहितीच आहे की वाटतं तेवढं हे सोपं नाही आहे, कारण केदारला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी खरं तर वेळ लागणार आहे आणि त्यामुळंच आपल्याला या सगळ्यासाठी तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं आणि केदारला आपण तो वेळ देऊया असं इकडे हे बोलत असतात. तेव्हा मात्र तारिणी काकांना समजून सांगत असते की सगळं व्यवस्थित होणार आहे, फक्त आपल्याला तो वेळ देणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र आता तारिणीने हे सांगितल्यावर दयानंद काका पण म्हणत असतात की नाही बरोबर आहे तुझं म्हणणं, पण हे सगळं जे काय आहे ना ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायलाच पाहिजेत आणि मग
आपण बघूया. तेव्हा तारिणी म्हणत असते, की इतक्या दिवसानंतर त्याला त्याचे बाबा मिळालेले आहेत आणि एखादं रोपटं जेव्हा आपण बी रुजवतो, तेव्हा ते रुजण्यासाठी सुद्धा वेळ लागतो की नाही? तर आपण तेवढा वेळ तिथं देणं गरजेचं आहे आणि आपण तेवढा वेळ तिथं देऊया, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आता तारिणीने समजूत घातलेली आहे. दयानंद काकांना तिने सांगितलेलं आहे. दयानंद काका तारिणीला म्हणतात, की "तू का मला बाबा म्हणत नाहीये? तू मला बाबा म्हणून हाक मार ना, मला चालेल." असं ते सांगत आहेत. आणि तेवढ्यातच निशीचा आवाज येतो, कारण निशीला युवराज बाहेर घेऊन चाललेला आहे. युवराजचा प्लॅन वेगळाच आहे. घरामध्ये त्या माणसाला पाठवायचं आणि घरामध्ये राडा करायचा, हा त्याचा प्लॅन ठरलेला आहे. आता निशी घाईघाईत निघालेली असते. तेवढ्यात तारिणी तिथे येते आणि तारिणी म्हणत असते, की "अगं निशी, जरा सावकाश. तुला माहिती आहे ना, या दिवसात काळजी घेणं गरजेचं आहे." तेव्हा दयानंद काका तिथे आलेले असतात आणि ते विचारू लागतात, की "अगं काय झालं? कशाबद्दल बोलताय तुम्ही?" आणि मग निशी मात्र इकडं त्या तारिणीला सांगत असते, "तू शांत बस. तू काही बोलू नकोस." तेव्हा तारिणी म्हणते, "अगं काय झालंय ते तरी सांग. तू घरात अजून कोणाला सांगितलं नाहीये तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल?" असं बोलता क्षणी इकडं निशी म्हणत असते, की "नाही सांगितलेलं. योग्य वेळ आली, की मग मी सांगेल." आणि असं ती बोलते तेव्हा तारिणीला धक्का बसतो, की म्हणजे अजून का सांगितलेलं नाहीये हिने? नक्की हिच्या डोक्यात काय आहे? असा विचार तारिणीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कारण तारिणीला कळतच नाहीये, की ही निशी अशी का वागते? ह्या वागण्यामागं काय कारण आहे तिचं? हा विचार तारिणी करत असते. इकडे निशी आता चिडचिड करतच आलेली असते. युवराज तिला म्हणतो, "काय झालंय?" तेव्हा निशी सांगू लागते, की ती तारिणी जरा तिला जास्तच पडलंय. तिला आता माझ्या प्रेग्नन्सीबद्दल सगळ्यांच्या समोर आणायचंय. तिचं असं म्हणणं आहे, की मी हे प्रेग्नन्सीचं घरात सगळ्यांना सांगितलं पाहिजे. पण का? माझा प्रश्न आहे ना, माझी पर्सनल गोष्ट आहे. जेव्हा मी कधी सांगायचं ते माझी मी ठरवेल. हिला काय करायचंय? हिनं का मध्ये पडतेय? असं म्हणत निशी आता आरडाओरडा करायला सुरुवात करते. तो म्हणतो, की "अगं सगळं होणार आहे व्यवस्थित. आपण इतके दिवस जे झाड आहे ते लागू नये म्हणून प्रयत्न करत होतो. पण त्या झाडाची मुळं सगळीकडे पसरत आहेत. ही गोष्ट मात्र आपण विसरलो होतो आणि आता मी ते झाडच मुळासहित काढून टाकणार आहे. त्यामुळं प्रश्नच येणार नाही. तू काळजी करू नको. सगळं व्यवस्थित होणार आहे." तर इकडे आता गॅस लाईन रिपेअर करण्यासाठी एक माणूस घरात आलेला आहे आणि मग तो तिथं आलेला असतो. त्याचवेळी तिथे चेतना काकू आलेले असतात. तारिणी त्यांना म्हणते, की "ठीक आहे." चेतना काकू आल्यावर त्यांना विचारू लागतात, की "तुम्ही आणि आता ऐनवेळी असं कसं काय आलेलं आहात? नक्की काय संबंध आहे या सगळ्या गोष्टींचा?" असं चेतना काकू बोलत असतात. तेव्हा मात्र तो सांगत असतो, की "अहो सगळीकडच्याच आम्ही लाईन चेक करत आहे आणि त्याचबरोबर आत्ता हे सगळं करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे तुमच्या इथेही चेक करायला आलोय." आता घरात कोणी नाही आहे ही गोष्ट तारिणीला कळलेली आहे. चेतना काकूला तिने तिथं थांबायला सांगितलेलं असतं. चेतना काकू म्हणतात, की "काळजी करू नको, मी आहे इथे, तू जा." मग ती केदारशी बोलण्यासाठी येते, तर केदार इकडं सुमीसोबत बोलत असतो. तेव्हा सुमीने त्या दोघांनाही आमंत्रण दिले. तेव्हा तारिणीचं असं म्हणणं आहे, की "कशाला सुमी हे सगळं? तुला माहिती आहे ना, आत्याला आणि निशीच्या आईला नाही आवडणार हे सगळं." तेव्हा मात्र सुमी म्हणत असते, की "ये. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला दोघांनाही मी आमंत्रण दिले आणि निशीला आणि युवराजलाही सांगणार आहे. कसं आहे, माझे दोन्ही जावई इथं आले पाहिजेत, एवढंच मला वाटत आहे." तेव्हा तारिणी म्हणते, की "चालेल." आणि इकडे आजीचं असं म्हणणं असतं, की "मी सगळं स्वतः माझ्या हाताने बनवणार आहे, तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं." त्याचबरोबर केदारसुद्धा इकडे म्हणत असतो, की "मी तुझा नातू आहे ना, मग तू मला नातूच म्हण. ते जावई वगैरे, तो मानपान वगैरे त्या गोष्टी नको करू." असं केदार इकडे सुमीला सांगत असतो. कारण केदारसुद्धा सुमीच म्हणून तिला हाक मारत असतो, म्हणजे आजी. तर तारिणीची जी सुमी आहे ती त्याची पण आजी आहे आणि केदारला मात्र खूपच छान वाटत असतं. कारण सुमीने त्या दोघांना जे काही प्रेम दिले, जी काही माया दिली आहे ती फार मोठी असते. त्यामुळे हे दोघंही तेवढेच खुश असतात. इकडे मात्र आता तो गॅस रिपेअरवाला आहे, तो चेतना काकूला मध्येच म्हणू लागतो, की "मला तुम्ही तुमच्याकडचा हे देता का, पक्कड देता का?" चेतना काकू म्हणते, की "तुम्ही आलाय ना काम करायला, मग तुम्ही येताना पक्कड नाही आणलेली?" तो म्हणतो, की "बहुतेक मी शेजारच्या घरात विसरून आलोय. तुम्ही द्याल का पक्कड?" तेव्हा चेतना काकू म्हणते, की "ठीक आहे." आता चेतना काकू पक्कड आणायला जाते, पण ह्या माणसाला मात्र शोधायचं असतं, ते म्हणजे दयानंद काकाला. आणि हा शोध घेतच असतो घरामध्ये आणि त्यावेळेस शोधत शोधत तो बाजूला जातो. चेतना काकू तिथे येते, पाहू लागते, तर हा माणूस तिथून गायब झालेला असतो. चेतना काकूला संशय येतो, की हा माणूस अचानक गायब कुठं झाला? इकडे दयानंद काकांना फोन आलेला असतो. दयानंद काका हे फोनवर बोलत बोलत बाहेर येत असतात आणि हा माणूस त्यांच्या जवळ जात असतो. पण तारिणी जर एवढी खंबीरपणे घरात असेल, तर काय बिशाद आहे दयानंद काकांच्या अंगाला कोणी टच करायचाही प्रश्न येत नाही.
इकडे केदार मात्र दयानंद काकांच्या रूममध्ये गेलेला आहे, टेक्नोला फोन केलेला आहे आणि टेक्नोला तो विचारत असतो, कारण आता पुरावे शोधायचे आहेत. या एकाच गोष्टीसाठी हे सगळेजण तिथे पोहोचलेले असतात. आणि इकडे तारिणीने मात्र त्या माणसाला पकडलेला आहे आणि त्याची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा इकडे दयानंद काका रूममध्ये येतात आणि केदारला पाहून ते म्हणू लागतात की तू इथे कशासाठी आलायस ते मला माहिती आहे. तेव्हा केदार तिथे थांबतो आणि दयानंद काकांकडे पाहत असतो. तेव्हा मात्र दयानंद काका म्हणतात की तुझ्या आईच्या बाबतीतले फोटो काही गोष्टी आहेत का ते बघायला तू इथं आलेला आहेस. आणि असं म्हणता क्षणी आता केदारला भीती वाटत असते, जर आपण पकडलो गेलो यांच्या मनात काय आहे असं वाटण्यापेक्षा आपण जाऊन मिठी मारावी, असं म्हणत केदारने दयानंद काकांना मिठी मारलेली आहे. आणि त्या क्षणी त्यांच्या दोघांमधले गैरसमज मिटलेले आहेत. आणि तारिणी येते त्या माणसाची धुलाई करत, तिने त्या माणसाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. तारिणी येते आणि पाहू लागते, तेव्हा मात्र तिला खूप बरं वाटलेलं आहे. आणि तो जो माणूस आहे त्याची चांगलीच धुलाई करत तारिणीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. कारण काहीही झालं तरीही तारिणीला सांगितलेलं आहे कौशिकीने, या घरामध्ये मला कोणताही राडा नको आहे. आणि तारिणी आणि केदारने आता ठरवले की घरामध्ये कोणताही राडा न करता सर्व गोष्टी ह्या व्यवस्थितपणे हँडल करायच्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.